बोलू नका ना माया आईतलं सांगेल मी किडा पाडणार बिनेसून नाही तुम्ही शाण्या सुट्यात बिनेसून नका ना केल्याच्या नंतर बेडकाचा जन्म भेटतो असं तुकोबराय सांगतात। हा पुरुष मंडळींसाठी सांगेल तंबाखू ओढून काढेल जो धूर उडेल ते घर तेने पापे या नियमाचं पालन करूनच कीर्तनात बसलं पाहिजे। आता कोणी कोणाशी बोलू नका सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून सांगतो आणि जर का मध्ये बोलल्याच्या नंतर तुमचा जर का अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही कारण आज रामनवमी आज ना दिल तरी शांतता आली बहिणीची तुमले जर बोलता येतात माल कसाला बोलावता 50 दिवस बोल ना मी जर काना देशामध्ये कीर्तन करतो ना तर त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे की भाई नारद महर्षींशी संवाद साधत असताना भगवंतांना सांगितलं होतं की महर्षी मला जर भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा मी जिथं का माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते असं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मत सांगतात। मग जर का अजंग मध्ये कीर्तन आहे सप्ताह चालू आहे आजचा पहिला दिवस आहे आणि सप्ताहामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा हाजरी लावतोय असं देवाचं सांगणं आहे। जर का पंढरपूर वरनं जर का आजम मध्ये हाजरी लावायला जर माझा जगाचा मालक येत असेल तर मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का येतच असेल म्हणून देवाचं नमन झालेलं आहे। अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या अरेच केली बसून घ्या अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या अरेच केली बसून घ्या आई खेडत आली या मायला कुचाल किडू द्या आई खेडत आली या आईला कुचाल किडू द्या आई खेडत आली या आईला कुचाल खेळू द्या आई खेडत आली या आईला कुचाल खेळू द्या अरे बाई तुम्ही कुंकू घ्या आरच केली या बसून घ्या अरे बाई तुम्ही कुंकू घ्या आरच केली या बसून घ्या आई खेडत आली या ओ मायला कुचाल किडू द्या आई खेडत आली या आईला कुचाल किडू द्या आई खेडत आली या आईला कुचाल खेळू द्या आई खेडत आली या आईला कुचाल खेळू द्या हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग ज्ञानाचा संग सागर असणारे आमचे माऊली ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तोमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांडाने पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्त्यातलं 68 वर्ष पूर्ण झाले। 69व्या वर्षात पदार्पण आहे आणि त्या 69व्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं कीर्तन माझं अमराच्या वाट्याला यावं हे मी माझं परमभाग्य समजतो। इथं आल्याच्या नंतर आनंद वाटतोय की सगळे गुणवान मंडळी इथं आहेत। कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य महाराज आहेत कारभारी बाबा गिंगावकर दुसरे गायनाचार्य मी ओळखत नाही जे सगळे कीर्तनकारांचे जीवाभावाचे लाडके असणारे सगळ्यांच्या मनावर राज करणारे आमचे मिलिंद बाबा। ज्ञान किती आहे मी स्वतः या मताचा आहे कारण मी संतांचे विचार वाचतो म्हणून मला सांगायला आवडतात। तुम्हाला ज्ञान किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्या अंगी नम्रता किती आहे तो खरा परमार्थ। मृदंगाला साथ करतायत आमचे छोटे महाराज प्रणव महाराज मालेगावकर आमच्या महाराजांचे चिरंजीव रवी बाबांचे चिरंजीव आताच मगाशी भेटले मला ते 2 दिवस आधी।
हरिपाठ नेतृत्व पण आमचे कारभारी बाबांकडेच आहे. काकडा भजन संत निवृत्ती महाराज भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, अजून सगळे टाळकरी भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि ज्यांच्या शब्दाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो ते आमचे सगळे जीवाभावाचे असणारे वन्नेर ठाकुर्डीचे आमचे छोटे भैया असतील. म्हणजे त्यांचं नावच मी नामदेव महाराजांचं बदलून टाकलंय. मी भाऊ कदमच म्हणतो त्यांना. हां, भाऊ कदम आहेत, छोटे भाऊ कदम माझे. अजून माझे दिनेश दादा साहेब आहेत, अजून आमचे सर आलेले आहेत, आमचे लहान भैया आलेले आहेत. अजून माझ्यावर खूप प्रेम करतात, जे माझं कीर्तन अजिबात परिसरात सोडतच नाही, कुठेही असल्यावर हाजरी लावतातच. ते आमची किरण, आमची माऊली, हां सुनील माऊली, कुठेही कीर्तन असलं की माझंच नाही, कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तनाला हाजरी असतेच. हां, काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात बरं. नाही ते बाकीना लोक असा राहतात, दखली सुरा ही काय जाणार जिराई दिसू त्याने, तू काय का बघ अरे चांगला लोके नम्र झाला होता त्याने कोंडिल्यानंतर आमच्या सुनील माऊली कुठेही कीर्तनात हजेरी असते. आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब. हां, डॉक्टर साहेब जीवापाड प्रेम करणारीच मंडळी इथं जमते, दुसरा काय आपला दुश्मन जोडी येत नाही. त्या कीर्तन मा बी ते कोपरे दगते, कुठे चुकायला ना तिथलं शूट करली त्यांनी इकी देते. जे जिव्हाळ्याचे असतात ते जवळ येतात नाही का. अजून ज्यांच्यामुळे तुम्हा माता पित्यांचं मला दर्शन घडलं, कसं आहे ना, मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना असं सांगतो, जर का रुक्मिणी आई साहेबांना जर का पती म्हणून जगाचा मालक भेटला असेल तर ते शय्य जातं. रुक्मिणी आई साहेबांचं जरी पुण्य होतं, प्रभूने लिखित होतं की कृष्ण भगवंताला रुक्मिणी भेटणार आहे, पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. जसं की सक्का मामाची पोरशे, सक्का मामान पोरशे, पण मधमा कोणतरी बोलणार पाहिजे तर लग्न संबंध जुळतात, नाही ते अजिबात जमत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी, सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत, कृष्ण भगवंतापर्यंत, आणि ती चिठ्ठी सोडल्याच्या नंतर आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले. ठीक त्या युक्तीप्रमाणे आमचे प्रमोद दादासाहेब आहिरे, हां प्रमोद दशरथ आहिरे, आमच्या आहिरे साहेबांनी आग्रह धरला, म्हणले महाराजांना आणायचं. हां, आणि मला वाटतं आपल्या काकाश्रींचा खूप आग्रह होता. कुठे? हां, वा वा, लईच आग्रह होता महाराज, काही झालं पण तुम्हाला यायचंय. आणि मी थोडा नटखट आहे म्हणा, बापसारखा लोक दिखणार का मी जरा वात्रटपणा करत, आणि मला माहिती होत आता लाईनची वाट. हा, म्हणून थोडं चिडवत पण होतो, पण आनंद वाटला. अजून माझ्यासोबत आलेले माझे प्रेम स्नेह आदरणीय आमचे सर आहेत, चित्ते सर. आता काय सांगावं, मी कीर्तनातून किती चांगला सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण माझी बदनामी उलटीच होते. ती म्हणजे असं, महाराज तेच सांगत का हो कीर्तन मग, पण त्याला ऐकतच मग समजत. एकच कीर्तन मग 5-5 YouTube वाला राहतात, 5 ठिकाणी पडत तो व्हिडिओ, हा ऐकतच समजत त्यातले गर्भशी ऐकणार नाही का. आजची रामनवमी आहे, आज भगवंताचा जन्म आहे. खरं तर भगवंताचा जन्म बोलू नका ना माय, आईतलं सांगेल मी केडा पाडणार बेनीसून. नाही तुम्ही शाळेत सुट्यात बेनीसून नका, असं नका करा. काय बस माहितीये का, आमले काय नाही, मी ते साधा गोळ सांगेन निघ जासू, पण तुम नावर खेळशे. तुम्ही जर असं करा ना, मी उसळ घसळ करीन निघ जासू, तुम्ही शांत पडणार, तुम्ही गागर पाडसू. हा, माल बी शांतता लागू दे बहिणीसून, गरमा बाहेर बी दांगोशे तुमची. काय म्हण बोनी पायऱ्या दांगलो गाल दिना पाहिजे तुम्ही, आता बोलू नका बरं. पहिले तर प्रभू रामचंद्रांचा जन्म
पर जन्माच्या आधीची गोष्ट सांगतो. राजा दशरथाला आकाशाची वाणी झालेली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथाच्या पोटी संततीच होणार नाही. राजा नाराज होता. पण एके दिवशी शिकारीला बसलेला. कथा भाग तुम्हाला माहिती आहे, पण मला फक्त विषय जुळवाजुळवी करायची म्हणून सांगायचं. एका ठिकाणी तुम्ही समध्यांनी ते चरित्र ऐकलेलं आहे, वाचलेलं असेल. बाळ श्रावण त्याच्या मायबापांना घेऊन काशी यात्रेला जात होते. जात असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर मायबापांनी सांगितलं, बाळा आम्हाला पाण्याची तहान लागली. म्हणले पाणी आण ना प्यायला. राजा दशरथ शिकारीला बसलाय आणि इकडे श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेला. किती सेवा होती मायबापांची, किती सेवा होती. मायबापांना दिसत नाही म्हणून खांद्यावर कवाड बांधून बसून घेऊन जात होते. मायबापांना पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला जातात. एवढी सेवा, एवढी सेवा. बर मला सांगा, कोणच्या मायला असं वाटतं की मला श्रावण बाळ सारखा पोरगा नाही पाहिजे असं वाटत का? प्रत्येक मायला वाटतं की मला मुलगा श्रावण बाळ सारखा भेटला पाहिजे. वाटतं ना माय? वाटतं ना? प्रत्येक बाईला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ सारखा असला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा श्रावण बाळ बनला पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही श्रावण बाळ होतोय ना आपला पती हे बघण्याची दृष्टी सुद्धा ठेवली पाहिजे. बोलतंय का? कळतंय का माझं बोलणं? जर तुमचा मुलगा श्रावण बाळ व्हावा वाटत असेल ना तर तुमच्या नवऱ्याला पहिले श्रावण बाळ होऊ द्या. नाही ते काय काय बाया तटे काय चिल रानात घर चिल का. जर मायबाप कडे जाताना जर तुम्ही विरोध करत असाल तर अपेक्षा ठेवायची नाही की तुमचा पोरगा श्रावण बाळ बनेल. अपेक्षा तर प्रत्येकाला आहे, अपेक्षा प्रत्येकाला आहे. मी कथेतून एक भजन गातो, मला आवडतं ते भजन. मासे मांगे माँ की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरु बिन ज्ञान कहाँ से लाओ, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु से बढ़कर कोई नहीं, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शिष्य, गुरु मांगे मांगे शिष्य एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अपेक्षा प्रत्येकाला माझ्या पोटी येणारा पुत्र बाळ श्रावण झाला पाहिजे. हो, कारण सेवा तशी केली ना मायबापांची, म्हणून उदाहरण म्हणून श्रावण बाळ. आणि मला तर असं वाटतं कलियुगामध्ये सुद्धा श्रावण बाळ बनाय पाहिजे. त्यासनी बनान तयारी हो, पण अपक्षवाला पाम भर देतस. पाणी घेण्यासाठी मायबापांसाठी गेलेला. आता ते झारी बुडवत असताना बुडबुड दिशी आवाज कानी पडला. राजा दशरथाला वाटतं कोणीतरी प्राणी आला असावा. जसं का बाण सोडला रोहित श्रावणला लागलेला. आवाज ऐकल्याच्या नंतर 10 दिवशी तो आवाज कानी पडला. पुन्हा पडत आले, बघितला अरे आपण तर बाळाला मारले श्रावणाला. म्हणले बाळ तू इथं काय करत होता रे? म्हणले काय नाही, माझ्या आंधळे मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्याला पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला आलतो. अरे माझ्याकडनं अनर्थ घडलं, नको घडायला ते घडलं. तेव्हा श्रावण बाळांना सांगितलं, म्हणले राजे आता इथं वेळ खर्च करण्यापेक्षा जे झालं ते बदलू शकत नाही, पण माझे आंधळे मायबाप पाण्या वाचून तरपडताय, त्यांना पाणी न्या म्हणले प्यायला. पण ते जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना काही बोलू नका, नाही तर ते पाणी पिणार नाही. राजा दशरथानं झारी धरलेली आहे आणि घेऊन जात आहेत. पर पायांचा आवाज ऐकल्याच्या नंतर श्रावण बाळच्या मायबापांनी सांगितलं, बाळ आलास का रे श्रावण? राजा दशरथ काहीच बोलत नाही, कारण श्रावण बाळनं सांगितलं होतं तुम्ही बोलल्याच्या नंतर माझे मायबाप पाणी पिणार नाही. बाळा आलास का रे?
पाण्याची झारी हातात दिली. म्हणले श्रावण, जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. बोल लवकर, तू एवढा उशीर का लावलाय? तेव्हा राजा दशरथानं सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही या. तुमचा श्रावण बाळाला माझ्या हातून बाण सुटला आणि तो त्याच्या छातीला लागलाय. तुमचा बाळ जीवनाचा शेवटचा श्वास मोजतो या, आणि मी तुम्हाला पाणी घेऊन आलो. त्यानं सांगितल्याच्या नंतर राजा दशरथाला श्रावण बाळच्या माईबापानं शाप दिला. राजा दशरथा, आज जसं आम्ही आंधळे मायबाप पुत्र वियोगाने तर पडून मरतोय ना, आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तर पडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तर पडून मरशील, असा शाप त्या आंधळ्या मायबापांनी दिला. एकीकडे आकाशाची वाणी सांगत होती की राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही या, आणि एकीकडे आंधळ्या मायबापांचा शाप आहे की राजा, तुला आमचा आंधळ्यांचा शाप आहे, तू पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दुविधा परिस्थितीमध्ये, एकीकडे दुःख वाटत होतं की मी आंधळ्यांची काठी हिरावली, पण दुसरीकडे एक समाधान वाटत होतं, कारण आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की तुला पुत्र प्राप्ती होणार नाही. जर आंधळ्या मायबापांचा शाप जरी खरा ठरत असेल, भले का पुत्र वियोगाने तरफडून मरेल, पण पुत्र होईल तर खरी ना, पुत्र होईल तर खरा. आता प्रसंगा पुत्र कामेष्ठी यज्ञ ठेवला. आता यज्ञामध्ये तिघ राणींना प्रसाद दिला, तिघ राणींना प्रसाद दिला, आणि त्या यज्ञामधला थोडा प्रसाद एका घारीनं उचलला, आणि घारी घेऊन जात असताना घारीच्या मुखातून थोडासा प्रसाद खाली पडला, आणि अंजनी माता तपाला बसली होती, आणि तपाला बसली असताना हातामध्ये तो प्रसाद पडला. हातात प्रसाद पडल्याच्या नंतर तो भक्षण करायचा. हातात प्रसाद पडला, बघण्यासाठी डोळे उघडले. डोळे उघडून बघितलं प्रसाद, भक्षण करताना पण डोळे उघडे होते. काही काही विषय बारकाईनं सांगायला आवडतं मला. जेव्हा तो प्रसाद भक्षण करत होती ना अंजनी माता, अरण्यात होती. आजच्या अभंगामध्ये पण सांगणार आहे, नामाला अरण्यातच बसलं तर फायदा आहे, कारण एकांत मध्ये नामचिंतन होतो, लोकांत मध्ये नाही. मग अंजनी मातेने तो प्रसाद भक्षण करत असताना एका झाडावर माकड उड्या मारत होतं. त्या माकडाकडे बघितलं आणि तो प्रसाद भक्षण केला. अर्थात हनुमंतरायांना शेपटी यायचं कारण वेगळं पण आहे, पण मला फक्त एवढं सांगायचंय, माय जरी प्रसाद भक्षण करते, प्रसाद भक्षण करत असताना माकडाकडे बघितलं तरी पोराला शेपूट आलेली आहे. तुमच्यासाठी सांगायलो बरं का माया हो, माय प्रसाद भक्षण करते, ज्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्यासारखं तिच्या पोराला शेपटी, म्हणजे हनुमंतरायांना शेपटी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे पोरं जन्माला घालायचं तुमच्या हातात आहे, आणि संस्कार कसे द्यायचं तेही तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का दिवस गेल्याच्या नंतर ग्रंथ वाचत बसलात, टीव्हीच बघायची असेल तर आस्था चॅनलवर कथा चालतात, जी टॉकीजवर कीर्तन चालतात ते बघायचं. कानावर चांगले 2 शब्द पडतात, गर्भावर चांगला असर होतो. पण तुम्ही दिवस जावानंतर काय ग्रंथ वाचतीस बहिणी, 100 मै 80% बाहेर रिमोट तरी बट्टीस, आणि आपण रांता रांता दिवस जायला सुद्धा रांता रांता त्यासले देवना